पुढे आज महाराज आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक तडफदार वक्ते आमचे मित्र परमानंदजी मेश्राम यांचं स्वागत अशोकजी भेगोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. परमानंदजी मेश्राम यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करीत आहेत. आणि यानंतर काही हुकमाचे इतके आपण ठेवलेले आहेत, तर त्या हुकमाच्या इतक्यापैकी एक अत्यंत क्रांतिकारी आणि त्याला खरं वक्तृत्व म्हणतात अशा प्रकारचा एक हुकमाचा इतका आमचे मित्र परवानजी मेश्राम त्यांना मी राखून ठेवलेलो होतो. मी परवानजी मेश्राम यांना विनंती करतो की आपण आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी आणि थोडक्यात सूचना आली. ठीक आहे. किती मिनिटं? किती वेळ? 15 मिनिटं. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परम पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या तत्वज्ञानाला प्रमाण मानून जगणारी जी काही आपली पिढी आहे, जो समाज आहे, जो वैचारिक द्रष्टा आहे, या सर्वांसाठी आजचा दिवस यासाठीचा म्हणून चांगला आहे की 82 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावामध्ये त्यांचे चरणस्पर्श केली आणि भूमी पवित्र झाली असा आपला हेतू आहे. या भीम मेळाव्याचे उद्घाटक आदरणीय बाबूजी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझा सखा, माझा अत्यंत जवळचा मित्र, सन्मित्र, ज्येष्ठ बंधू, विविध रूपात ज्या ज्या माणसाला बघितलं जातं, ज्या ज्या माणसाला त्याला बघावं, त्या विविध रूपामध्ये खंबीरपणे सोबत असणारा सुनील भाऊ फुंडे, आदरणीय शशिकांत भोयर, आदरणीय प्राध्यापक खोब्रागडेजी, प्राध्यापक गेडामदादा, आदरणीय विचार मंच उपस्थित असणाऱ्या आणि आता अत्यंत सुरेख कित्येक वर्षापासून ज्यांनी संचलनाची अत्यंत न पेलवणारी जबाबदारी स्वीकारली अव्याहतपणे, ते आदरणीय आमचे एका भंडारा जिल्ह्याचे ज्यांना सांस्कृतिक चेहरा म्हणून ते अमृतजी बनसोड साहेब, त्यांच्या बाजूलाच धरणदादा रामटेके बसलेले आहेत. आदरणीय मोरेश्वर भाऊ, त्यांची टीम आणि बंधू आणि भगिनींनो, मला 15 मिनिटांमध्ये माझी भूमिका ठेवायची आहे. मित्र हो, मागच्या वेळेस जेव्हा याच विचारपीठावरून बोलताना आम्ही सांगितलं होतं की हा मेळावा विचाराचा व्हायला पाहिजे, हा मेळावा लोकांच्या गर्दींचा व्हायला पाहिजे, हा मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला माणूस म्हणून जीवन दिलं. या देशामध्ये वर्ण व्यवस्थेच्या नंतर जे जातीय व्यवस्था आली, त्या जातीय व्यवस्थेच्या खालच्या अतिक्षुद्राच्या भागामध्ये मी राहणारा माणूस, म्हणजे मी स्वतःला माणूस म्हणतो, पण इथली राजकीय व्यवस्था मला ज्या माणूस म्हणून स्वीकारत नव्हती, अच्छा क्षुद्राती अतिक्षुद्र माणसाला ज्यांनी माणूस म्हणून दिलं, माणूसपण दिलं, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शानं 52 वर्षापूर्वी बाबासाहेब आले म्हणून आपण इथे कार्यक्रम घ्यावा, तर ती परंपरा चालवायची. म्हणजे ज्या आपल्या पूर्वजांनी 52 वर्षाच्या म्हणजे 52 वर्षाच्या पूर्वी हे भीम मेळाव्याची मुहूर्तमेढ रोवली, हा वैभवशाली वारसा, हा वैभवशाली परंपरेचा समृद्ध वारसा या 82 वर्षापर्यंत आपण चालवत न्यायचा, तो खंड पडू देऊ नये म्हणून चालवायचा. या 82 असणाऱ्या भीम मेळाव्यामधून येणारे पुढच्या 82 वर्षाचा समृद्ध तुम्हाला एक म्हणजे आपण ज्याला रोडमॅप समाजासाठी द्यावा,
हा कार्यक्रम आपण निश्चित कशासाठी करतो याचा रोडमॅप आपण जोपर्यंत आता निश्चित करत नाही तोपर्यंत अशा आपल्या कार्यक्रमांना आता अर्थ उरलेला नाही. लक्षात घ्या, मोरेश्वर भाऊला माझ्या शेतावर असताना मला 2-3दा फोन आला. मोरेश्वर भाऊना म्हणालो की तू कलेक्टर साहेबाकडे जाऊन ये. भाऊ म्हणा तू जा. मी म्हटलं तू काय करतो? मी माझ्या शेतावर आहे. भाऊ म्हणाले मी रॅलीत आहे. रॅलीमध्ये बनसोड साहेब तुम्ही आमचे तर बाप आहात ना, म्हणजे जन्म यायच्या आधीपासून तुम्ही आमचे बाप आहात. जेव्हा समाज आली तेव्हा तर तुम्ही हिरो होते समाजाचे. रॅलीमध्ये लोक किती होते मोरेश्वर भाऊ? किती होते? 3000. आणि या लोकांचा एक नवीन वसाहत यांचा आणि समाजाच्या लोकांचा कसलाही संबंध नाही. जसे मगाशी दादा आमचे दादा बोलले गेडाम साहेब, ग्रॅज्युएटच्या 11वी आणि 12वीच्या नंतरच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत तुम्ही बोललात. समाजामध्ये ही जी मुलं निर्माण झालेली आहेत यांनी 12वीच्या नंतर कोणत्या विषयाला जावं? या भंडाऱ्याच्या तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या नंतर करू आपण भंडाऱ्यामध्ये काम करणाऱ्यांना विचारतो आहे की भंडारा तालुक्यामध्ये 10वी आणि 12वीच्या वर्गावाल्यांच्या वर्गामध्ये मुलं शिकलेली आहे, शिकत आहेत, त्यांचा वर्ग घेऊन त्यांनी त्यांच्या भविष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे यासाठीचा म्हणून कधी काय आम्ही कधी वर्ग घेतला नाही घेतला. सर्वात अडचण अशी आहे जेवढी काही प्राध्यापक आणि मास्तर झाले असतील ना यांची प्राध्यापकीय जी विद्वत्ता आहे, जेवढे म्हणून काय आमच्या समाजामधले विद्वान आहेत, समाजाची बाजू ठेवत असताना बाबासाहेबांचं तत्वज्ञान ठेवत असताना जे श्रेष्ठ मध्ये ठेवायला पाहिजे आहे. एखाद्या जे काही पक्ष असतील, जे काही एखादा ज्याला आपण तत्वज्ञानाचा विरोधी असेल त्या विचारधारेच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकर जर तुम्हाला ठेवायचं असतं तर त्यांना त्रास होतं. एखादी राजकीय पक्ष जेव्हा आंबेडकरी तत्वज्ञानाला मारायला उठते, एखादा राजकीय पक्षाने आंबेडकरी तत्वज्ञानाला धुळीस मिळवण्याचे काम करतात तेव्हा इथला असणारा हा बुद्धिवादी वर्ग कुठे जातोय? फक्त जे काय म्हणून 4-2 लोक असतील जे रस्त्यावर लढाई लढतात, रस्त्यावर उतरून स्वतःच्या घरादारात तुळशीपत्र ठेवणारी कार्यकर्ते, त्रैस्तपणे वागणारे ह्या राजकारणी लोकांनी आमच्या समाजामध्ये जे लोक राजकारणी आहेत अशाही कार्यकर्त्यांना संपवण्याचं कारस्थान चाललेलं आहे. आणि आंबेडकरवादी चळवळ आता शेवटच्या अस्ताच्या घटका मोजत आहे. याला कारणीभूत कोण आहे? कारण कोण आहे? आणि जोपर्यंत ह्या कारण मीमांसा विचारपीठावर होणार नाही, मग तो परमानंद असेल की परमानंदचा बाप असेल, साल्याना हरामखोराला खोदून काढा, छाताड्यावर लात मारा आणि समाजाच्या बाहेर हद्दपार करत नाही तोपर्यंत अशा कार्यक्रमाला अर्थ राहत नाही. लक्षात घ्या, काय अर्थ राहत नाही. बोलवावं लागतं या पोरांना. आम्हाला 82व्या वर्षामध्ये पालांदुरकर सरांना विनंती करावी लागते की आमच्या कार्यक्रमाला मुलं पाठवा. ही शोकांतिका आहे की 82वा आम्ही कार्यक्रम करतो आहे म्हणून आनंद घ्यायचा आहे याचा विचार आपण केला पाहिजे. दुःख होतोच हे. अनेक कारवाया, अनेक आंदोलनामधून, अनेक पोलिसी कारवाया आम्ही अंगावर घेऊन जगलेली कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून अशा विचारपीठावरून जेव्हा आम्हाला आंबेडकरवादी तत्वज्ञानाचा विचार प्रसार आणि प्रचार करावायचा असेल तर स्वतःला मात्र तुम्हाला न्यूट्रल राहावं लागेल. एखाद्या कोणत्याही राजकीय पक्षाचा पटीक म्हणून जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला खुलं आहे, पण तुम्ही मात्र विहाराचं राजकारण करू नका. मी बाबूजींना मात्र मुंबईवरून तेव्हा सांगितलं होतं, बनसोड साहेब
बाप आहे माझा बिलकुल आहे, पण चुकत जर असाल तर सार्वजनिक ठिकाणी सांगितलं पाहिजे. बाबूजींना सांगितलं की तुमच्या फोटो आलेले आहेत बरं. परिणय फुकेंना स्वागत करताना तेही विहारामध्ये. कधी? जेव्हा भंडारा नगर परिषदेची निवडणूक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या मध्यवर्ती सभागृह समितीचे तुम्ही त्या अध्यक्ष आहात, त्या विहाराचे अध्यक्ष आहात. तुमच्याकडे लोक बघतात, तुमच्याकडे बघून पाझरत, समाजाला ती दिशा जाते. बाबजी म्हणलं चूक झाली तुमच्याकडून ही. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता कुणी तोप खाणं सुद्या ना, विहारामध्ये त्याचा स्वागत निवडणुकीच्या वेळेस कसं होऊ शकते? सुनील भाऊ, जे राजकारणात मला काय कोण राजकारणाच्या कोणत्या थराचा मला नाही माहिती, परंतु तुम्ही सुनील भाऊ फुंडे जेव्हा राजकारणाच्या प्रचारासाठी जेव्हा येत असेल आणि तेव्हा जर तुम्ही कोणी विहारामध्ये जाऊन सत्कार करत असाल तर पहिला विरोध करणारा परमानंद मेश्राम असेल, एवढा प्रेम असू नये. त्याला माहिती आहे. प्रफुल्ल भाई पटेल यांनी मला निरोप पाठवल्यानंतर सुनील भाऊ फुंडे म्हणाला ज्या ठिकाणी परमानंद आहे ना तिथे जाऊ दे त्याला, तो येणार नाही. खरंय का भाऊ? सुनील भाऊ साक्षी आहे गोष्टीला. मीटिंग झाली, सर्वांच्या समोर झाली चर्चा की आमच्याकडे काँग्रेसची मताकडे एवढा समाज येत नव्हता. नाना पटोलेंच्या विरोधामध्ये नाना पटोलेंचा पुत्र जेव्हा झाला होता पिंपळगाव मध्ये, गेडाम सर आयुष्यामध्ये चारित्र्याने जरी माणसानं स्वतः राहिलं पाहिजे सार्वजनिक जीवनात. गोंदियामध्ये सभा झाली, मीटिंग झाली यांची, तेव्हा सेवक वाघाय म्हणाले की काय झालं तर म्हणे परमानंद मेश्रामने आंदोलन केलं तर म्हणे त्याला बोलवा. त्यावेळेस सुनील फुंडे म्हणाले होते परमानंद मेश्राम तुम्ही नाही, वरून ब्रह्मदेव जरी आला बोलावला की तुम्ही तुमच्याकडे या, तो येणार नाही. ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी राहू द्या त्याला, तो तुमचा प्रचार करणार नाही. कोण म्हणतोय? सुनील भाऊ म्हणतोय. मित्र हो, त्याची आणि माझं, मी माझ्या आयुष्यात कधी रोज त्या राजकीय पक्षावाल्याच्या नेत्याला भाऊ म्हणत नव्हता सुनील फुंडेला सोडून. पण तरीही सुनील भाऊ फुंडेचा जर सत्कार निवडणुकीच्या वेळी जर समाज विहारामध्ये करत असेल तर मी त्याचा विरोधक राहील. त्याला कारण असं आहे की माझी जी ही मुलं आहेत यांच्या समोर मला आंबेडकरी तत्वज्ञानाचा कोणता आदर्श ठेवावा लागले. तर समाजामध्ये जी डोकली भावना आहे, ज्या पद्धतीने डोकलं चारित्र्य घेऊन लोक जगतात, हा तुम्हाला बदलायचा जर असेल तर अशा या अभिम मेळाव्याला अर्थ राहील. मोरेसर भाऊ, माझी विनंती राहील की येणाऱ्या भीम मेळाव्यासाठीचा जो काही तुम्ही कार्यक्रम करता, आता रात्री आम्ही उठलो की बघायचं गर्दी कशी तोबा गर्दी होईल. ठँग लागलं की लोक सोडून देतील घर. तोपर्यंत आपापल्या घरामध्ये पोत्र्या बांधून झोपलेली आहेत. नाही त्यांना बाबासाहेब आंबेडकर ऐकायचं आहे आमच्या तोंडातून. समाजाला बाबासाहेब आंबेडकर नेत्यांच्या समोर नाही ऐकायचं कारण काय आहे तर आम्ही स्वतःला विकून टाकलो हे समाजाला बघितलेलं आहे, म्हणून ही पाळी आलेली आहे. दुसऱ्याला दोष देत नाही आम्ही. मी विकलेलो आहे परमानंद मेश्राम. बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान बेंबीच्या दोट्यापासून बोंबलायचा, इथून कोरडा होईस्तोवर बोंबलायचा आणि मग मात्र इथल्या राजकीय पक्षाने जाऊन माती खायची, शेण खायचं निवडणुकीच्या वेळेस. समाज बघतो ना कसा तुझ्या भाषण ऐकेल लोक. आणि मग आम्हाला पारांदुरीच्या ह्या लहान लहान मुलांना बोलवावं लागतं. जेवण बिवण झालं का मॅडम यांचं? तुम्हाला सजा या खरा अर्थ. मित्र, अजूनही वेळ गेलेली नाहीये. समाजाच्या तमाम माझ्या माय बापांना मी विनंती करतो या 83-82व्या या भीम मेळाव्यामधून, मला सुद्धा आता वेळ झाली आहे, 54 वर्ष आहे. आज ना उद्या मला मरावं लागेल. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॅरिस्टर असताना सुद्धा त्याच्या बायकोला पोराला दफन करण्यासाठी कपडा मिळाला नाही, तर आपल्या बायकोच्या पदर फाडलेला बाबासाहेब आंबेडकरांनी घेऊन गेला तुला पोराला राजरत्नला. अशा माणसाच्या अशा दाम्पत्याच्या त्यागावर समाज उभा आहे, लक्षात घ्या. तो तत्वज्ञान विकू नका, नाहीतर येणारी पिढी तुम्हाला लातानं तुडवल्याशिवाय राहणार नाही. लातानं तुडवेल, लातानं
साहेब 15 मिनिटं झाली असतील असे मला माहिती आहे. शेवटच्या कडे जात असताना एवढीच विनंती करतो, मी सुद्धा भंडारा सोडलाय. अनेक चुका होत असतात, माझे हातून झाले असतील, पण मला उद्ध्वस्त करण्याचा कट कारस्थान भंडारातल्या काही लोकांनी केलं आणि स्वतःला मात्र सभ्य आणि समाज समजणारी लोक मात्र शांत राहिली. त्यावेळेस साहेब कदाचा तप तप बढ़ता है, जब जब सदाचा चूप बैठता है. माझी बाजू घ्या असं मी कोणालाही म्हणत नाही, पण त्या वाईट अवस्थेमध्ये कोणत्याही एका दुसरा परमानंद मिश्राम समाजाचा होऊ देऊ नका. गोयल साहेब, कार्यकर्ते होणारी फॅक्टरी संपवली तुम्ही. मी सुद्धा संपवण्याच्या त्या पापामध्ये कटकारस्थानामध्ये राहू नये म्हणून मी ओरडतो आहे. परमानंद मेश्राम जर नालायक असेल तर शशिकांत भोयर आहे ना, करा त्याला मोठा. एक नवीन पोराला संधी द्या, त्याला त्या समाजाची साथ आणि होऊन जाऊ एकदा मोठा एल्गार. 35-30 वर्षापूर्वीचा हा समाज मी जेव्हा बघायचो तेव्हा काँग्रेस पक्षाला जर आमच्या गावातल्या कोण, तेव्हा लहान असताना आम्ही कुणी जर सुनील भाऊ आमच्या समाजानं जर काँग्रेसला जर मतदान केलं ना बापू, तर त्याला पोरी देत नव्हत्या लोकांना, पोरी मागत नव्हत्या घरात. ही अवस्था होती आमच्या समाजाची. कराय काय जे भाऊजी? आता तर काहीच नाही राहिलं. आता काँग्रेसचे आले काय ना मग नंतर बीजेपीचा तो परिणाम फुके आला काय, सर्वच चालते आपल्याला. मोरेश्वर भाऊ मी तुझ्या पाया पडून सांगतो, चौरे साहेब मी तुम्हाला हात जोडून सांगतो, हा विचार त्यांच्यासाठी खुले करा ज्यांचं आयुष्य फक्त फुलेशाह आंबेडकर तत्वज्ञासाठी झिजलं असेल, झिजत असेल. कोणीतरी उपसुंब येईल त्याने एखादा विहार असेल, म्हणजे विहार नाही हो, समाज मंदिरासाठी पैसा देईल, उद्घाटन करेल आणि तो आमच्या डोक्यावर घेऊन नाचेल आणि तो फुलेशाह आंबेडकर सांगेल. आणि माझ्या मात्र हे जे काय बुद्धी आहे याला मात्र दही जमलेलं आहे आणि मी त्याच्याकडून फुलेशाह आंबेडकर ऐकून घेईल. मायेच्या पोटात उदरामध्ये माझी वाढ होत असताना मी फुलेशाह आंबेडकर ऐकतो. ज्यांच्या सुतराम साहेबांना फुलेशाह आंबेडकरांचा नसेल अशा माणसांनी इथं येऊन तो तत्वज्ञान पाजायला आपण टाळ्या मारायच्या. ही प्रथा जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आम्हाला ही अशीच गर्दी जमवावी लागेल. मोरेश्वर भाऊ लक्षात घ्यायचा. आणि म्हणून येणाऱ्या पिढीकडे तुम्हाला आदर्शवत समाजाची ही जर धुरा द्यायची असेल तर सार्वजनिक आयुष्य सुद्धा तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचं, याला मात्र विहारांना तुम्ही राजकीय अड्डा बनवू देऊ नका. लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो मी, लक्षात जनतेला सांगतो आहे, जे माणसं म्हणून मगाशी फार चांगला उल्लेख केला गिराम साहेबांनी. विहार यांनी बांधला 75 लाख रुपये घेऊन. मला माहिती आहे ते गाव घरोघरी फिरले. भंडाऱ्यामध्ये 3 विहार आहेत मनसोड साहेब, 3 विहार, 2,40,00,000 रुपये यांच्या विहाराला बाबूजी ज्या विहाराचे अध्यक्ष आहेत. किती? 2,40,00,000. चला 2,02,00,000, 38,00,000 आपण मायनस करू. 2,02,00,000 बहुत मोठी इमारत बनते सुनील भाऊ. काय साठी बनली? विहार बनला आहे, बुद्ध आहे, सर्व आहे. फक्त ई लायब्ररीच्या नावाखाली जगातली कोणतीही लायब्ररी असेल जे 30/60 मध्ये 2,02,00,000 खातात आणि आमची लोक शांतपणे झंड म्हणून उभी आहेत. राग येत नाही हा माझा गुन्हा आहे. एका कार्यक्रमामध्ये खोब्रागळे साहेबांनी गाणं म्हटलं होतं, मला राग येत नाही हा तो माझा गुन्हा आहे. अबे मी नपुंसकत्व स्वीकारलेलं आहे, मी नपुंसकत्व स्वीकारलेलं आहे, रागच मला येत नाही. जाऊ दे. बनसोड साहेबाकडला विहार 1.5 करोड, 2 करोड, 2 करोड, 2 करोडच्या विहाराला ही लायब्ररी आहे मित्र हो. आणि तुम्ही मी
बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान पाझाडतो आणि हा राग आपल्याला डोक्यात येत नाही. क्या आईला मलाच आत्महत्या करायचं वाटते. मी जेव्हा म्हणालो अबे ज्या दगड तुम्हाला बांधले हे दगड आहेत एकनाथ शिंदेचं ना आमदाराचं, बाबूजीकडे म्हणालो बाबूजी हे फोडा पहिल्यांदा. या बाबासाहेबांनी बुद्धाच्या या भाऊ नालंदा नावाची युनिव्हर्सिटी या जगामधली पहिली युनिव्हर्सिटी भारतामध्ये बुद्धाची आहे दादा, नालंदा युनिव्हर्सिटी. आणि आताची ही बुद्ध विहार आम्ही विहार म्हणून ठेवलं नाही. जगामध्ये सर्व मंदिराच्या समोर मस्जिदीच्या समोर हे मुसलमानाचं काय असते मस्जिद बेटा, मस्जिदच्या नंतर ते काहीतरी असतं पीर वगैरे जे काय असेल त्या प्रत्येकाच्या समोर भिकारी असते. मला एक विहार दाखवा ज्या विहाराच्या समोर कोणी भिकारी दिसते का? नाही. कारण बुद्ध हा भगवान नाही, बुद्ध हा माणूस आहे. मी फार विस्तारात जाणार नाही कारण जास्त वेळ लागेल. बरेच लोकांचं म्हणणं साला बंद कधी करते, खूप लोकांच्या मनात साला बंद कधी करते. पण बुद्धाचं या जगातला तत्वज्ञान, बुद्ध हे वास्तव आहे, बुद्ध हे सत्य आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानासोबत जुडणाऱ्या विहारामध्ये 2-2 करोडची साली लाच खाल्ली जाते आणि आम्ही पांढरपेशी लोक तत्वज्ञान सांगतो आणि अशा भाडगाव माणसांना आपण काहीच बोलत नाही. राजीव समाजाला मला हा प्रश्न विचारायचा, तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. काय केलं पाहिजे या माणसाचं? नारेबाजी करताना खाली डोकं वर पाय जिथे मारायला पाहिजे केलं पाहिजे की नाही? आणि सर्वात अडचण अशी आहे मित्रो, समाजाच्या तमाम माझ्या माय बाप होय सर्वात जास्त का नेते किती असतील? या शहापूर मध्ये नेते किती? 25, 50, 60, 100 आणि लोक किती? 2000, 3000, 4000, 4-4, 5-5 हजार लोकांना हा 25 लोक साले एवढे बनवतात आणि ऐकून घेतो. हा दोस्त माझा आहे ना, हा स्वीकार का झाली पाहिजे. आणि या पवित्र या भूमीमधून हे जे पवित्र आणि उदात्त हेतू घेऊन जो भीम मेळाव्याचा कार्यक्रम आपण आयोजित करता, महाराजांनो सुधरत आता तरी महाराजांनो सुधरा. 56ला बाबासाहेबांनी बुद्ध दिला रे, तरीही तुमच्या घरामध्ये विष्णूचा तो टाकडघाट येड झाव्या तुमच्या घरामध्ये जर वास्तव्य राहत असेल तर मात्र तुम्हाला आता तुम्ही बुद्ध आहात की तुम्ही सारे भेडत राहिले त्याचा तुम्हाला आत्मचिंतन करायची ही गरज आहे, लक्षात घ्यायचा. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची आणि बुद्धाची फोटो समोर लावल्यानं महाराच्या घरामध्ये जन्माला आला म्हणून तुम्ही बुद्ध झालात. या नालायक नीच वृत्तीने जर कोणी राहत असेल त्यांनी पहिल्यांदा ही सोडली पाहिजे आणि पहिल्यांदा तुम्ही आपली महारकी सोडली पाहिजे. बुद्ध कोटपथेमध्ये बाबासाहेबांनी 1935ला म्हटलं होतं की ज्या दिवशी महाराणी महारकी सोडतील तो त्यांच्या आयुष्यातला सर्वोत्तम क्षण असेल. आणि म्हणून अशा परिवर्तनाच्या दिशेसाठी, अशा परिवर्तनाच्या चळवळीसाठी आणि येणाऱ्या दिवस आपण सर्व लोक RSS ला शिव्या देतो. RSS वाल्याकडे 100 वर्षाचा प्लॅन आहे, लक्षात घ्यायचा भाऊ. RSS वाल्याकडे 100 येणाऱ्या 100 वर्षाच्या समोर काय होईल याचा प्लॅन आज आहे आणि आम्ही त्यांना शिव्या देतो. नाही क्रांती फड़क जय भीम, कड़क जय भीम, निड़ा जय भीम, ये करेंगे 500 लोगों की हमारी औलाद है. साल्या 500 लोकांनी एवढ्या लोकांना चरा कापलं तर तू काय करता? झक मारता आहे ना. आणि म्हणून हु आर यू इन व्हॉट इज युअर वर्क हे जोपर्यंत आपण आत्मसात करत नाही तोपर्यंत मित्र हो येणारा काळ तुम्हाला कधी माफ करणार नाही. म्हणून येणारा उद्या सशक्त आंबेडकरवाद जर तुम्हाला उभा करायचा असेल, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला या जगाचा मध्ये तुम्हाला माणूस म्हणून स्वीकारणारा, तुम्ही ज्ञानवादी निष्ठ धर्म दिला असेल, त्या धम्माची पताका प्रमाणे
प्रामाणिकपणे समोर न्यायची असेल तर मात्र तुम्हाला खरा आंबेडकरवादी कार्यकर्ता जन्माला घालावा लागेल आणि ते कार्यकर्त्याची फॅक्टरी या अशा कार्यक्रमामधून उभी झाली पाहिजे अशी मी सर्वांना सदिच्छा देतो, शुभेच्छा देतो. आणि त्यांची बाबा हा जो काय आपला काही भीम मेळावा संपन्न होणार आहे याहीपेक्षा जास्त चांगलं कडक भडक निळक वगैरे सोडून पुढच्या 1 वर्षापासून म्हणजे आत्ताची 16 जानेवारी तर पुढच्या वर्षीची 16 जानेवारी पासून बापो तुमच्या पाया पडतो. तुम्ही एक रोड मॅप तयार करा. तुमच्या सोबत हा परमानंद मेश्राम दंड आणि झेंडा घेऊन आणि येतो शक्तीने जी काही मदत करू शकतो ती घेऊन तुमच्या सोबत आहे. आज निश्चय उद्यापासून निश्चय करा. समाजातल्या तमाम तरुण पोरांना हातात घ्या. ज्या पोरांकडे दिशा आहे जी काही करू शकतात तशाने जवळ करा, सर्व करा. मला माझा कितीही कट्टर विरोधक जरी असला पण तो समाजाच्या चळवळीतला कार्यकर्ता जरी असला तर मी त्याचा सन्मान करतो. मी कधी कोणाविषयी काही राग धरून राहत नाही. राग मी माझ्या घरात ठेवीन. माझ्या घरामध्ये काय जे करायचे त्याला वैयक्तिकरित्या करेल पण सार्वजनिक टीका कधी पैसा करत नाही. हा माझा स्वभाव आहे. हा तो स्वभाव माझ्या बापाने शिकवलेला लक्षात घ्यायचा. आणि म्हणून ट्रान्सिवा येणारा जो काही आपला हा भीम मेळावा आहे भाऊ, या भीम मेळाव्याचा स्वरूप जरा वेगळा राहील. आणि आजची 16 जानेवारी ते पुढच्या वर्षीची 16 जानेवारी पर्यंत MPSCचे वर्ग, UPSCचे वर्ग ही आपली पोरं कोणत्या दिशेने जातील, कोणत्या बाजूने जातील, ते कोणत्या काय करतील या पद्धतीची एक नियोजन तुम्ही नियोजन कराल. मला जर हाक दिली तर मी नक्की येतो. एवढा बोलतो आणि तुमच्याकडून ही अपेक्षा करतो. आणि तुमच्या 15 मिनिटाच्याही नंतर मी जे काय बोललो मी माफी मागतो. धन्यवाद. मी फक्त 15 मिनिटाच्या नंतर जास्त वेळ घेतली म्हणून माफी मागतो. पण माझ्या बोलण्यामधून कोणाला वाटत असेल की कोणाची मन दुखावली तर त्यांना वाटत असेल की यांनी माफी मागावी तर ते माझ्याने काही जन्मात होणार नाही. हा काय रे बेटा, खरं की नाही? आणि पालांदूरकर जे हे आता तुमचं जे डिफेन्स अकॅडमी आहे तुम्हाला मी कडक मानाचा सॅल्यूट करतो, कडक मानाचा जय भीम करतो. तुम्ही आमची मागच्या वर्षी आणि या वर्षी लाज राखल्यात. धन्यवाद. जय भीम. चला, धन्यवाद परमानंद. अत्यंत परखड, तडफदार, तितकंच निर्भीड आणि कोणाची मुलाहिजा न करता आपण इथे जे लोकांना प्रबोधन केलं त्याबद्दल धन्यवाद. आपण म्हटलं की आंबेडकर वादाची दिशा बदलत चालली आहे. मी त्याही पुढे जाऊन असं म्हणेल की आंबेडकरवादाची केवळ दिशाच बदलत चालली नाही आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी धम्मक्रांती आहे ही धम्मक्रांती सुद्धा प्रतिक्रांतीच्या विडख्यात सापडलेली आहे. आणि ही विडख्यात सापडलेली प्रतिक्रांती धम्मक्रांती ही कशा प्रकारे आपण साधू शकू त्या प्रतिक्रांतीला ह्याचा सुद्धा विचार कार्यक्रम आहे तो सगळा आपण समजता की कार्यक्रम आहे तो सगळा आपण समजता की त्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.